रामकृष्ण हरी मैत्रिणी, बरेच दिवस आपला काही व्हिडिओ आलेला नाही, काही कारणास्तव. तर पहा, छान असं हे मोगऱ्याचं झाड आहे बघा आमच्या घरापुढे. खूप सुंदर मोगरा आहे. तर हा ना उन्हाळी मोगरा आहे. हा ना पाऊस आला ना की त्याचा असा आकार बदलतो की त्याला जीवच राहत नाही. तो पार सुकून बिकून जातो. त्याला फांद्या नीट नसतात, पानं नीट नसतात. पण पहा ना आता किती छान असा बहरला आहे तो, आणि त्याला फुलं पण खूप येतात. तर मी काय करते, रोज सकाळी देवाला फुलं तोडते मोगऱ्याची. तर पहा, इथे तुळस लावलेली आहे. पहिली तुळस आहे ना सुकली होती, नाही का, 1-2 वर्षाची होऊन गेली होती. तर ती तुळस आहे ना सुकली होती, तर नवीन लावली. आता हे रोपे जरा खराबच आहे, पण चला पाहूया इथे का बघू, आपण लावली आहे. तर पहा मोगरा किती सुंदर आहे. तर आमच्या घरापुढे ना शेती बघा, कांदे लावलेत. तर हे कांदे ना मी तुम्हाला लावले का त्यावेळेस दाखवले होते. तर आता हे कांदे ना काढायला आले होते बरं का, पण हे गारांचा पाऊस झाल्यामुळं ते कांदेसुद्धा आता खराब झालेत. ते काही फुगलेच नाही पावसाने. खूप प्रॉब्लेम आला त्या कांद्याला. आणि वावर इतकं मोठं आहे का, डायरेक्ट 1-1.5 एकरचं रान आहे आणि खूप छान आहे. तर हे आमचे मालक आहेत, घर मालक. आम्ही राहतो ना भाड्याने, तर हे घर मालक आहे आमचे, ही त्यांची शेती आहे. खूप लांबपर्यंत ही शेती, त्यांनी तार कंपाऊंड वगैरे केले. तर खूप सुंदर अशी शेती त्यांची ही. तर पाहू शकता. आणि आज आहे ना संध्याकाळचे 6 वाजलेत. सूर्यनारायण त्यांना मावळायला गेलेत पहा. अजून मावळले नाही, कारण आता उन्हाळा दिवस आहे ना मोठा असतो. तर सूर्यनारायण आता मावळायला गेलेत. तर असं सुंदर असं छानसं असं वातावरण झालेलं आहे. आणि ह्या वातावरणात असं खूप असं मन प्रसन्न वाटतं. छान अशी गारगार हवा सुटलेली आहे. आणि संध्याकाळचं वातावरण तुम्हीच आठवा कसं असतं ते. हिरवीगार झाडं झुडपं, खूप छान असं. हा शेजारी आमचा ढाबा आहे, ती सायकल आहे, पाण्याची टाकी आहे. तर पहा गावातला आवाज येतोय ढोल ताशांचा. आता ह्या गावात आहे ना यात्रा आहे, 2-3 दिवसावर आलेली आहे. तर आमची पण यात्रा झाली बघा. आमचं गाव शेजारच्याच गावामध्ये राहतो आम्ही, हेमगाव भोगीमध्ये. तर तिथं ना बघा हे दिसते ना ते शेड, तर ते कंपनी मुरघास बनतं तिथं, गुरांचं खाद्य वगैरे. आणि ते ना बाहेरल्या देशात जातं बघा. वल्ला चारा आणतात, मका वगैरे, आणि त्याचे ना मशीनमध्ये टाकून त्याचं मुरघास बनवतात. सुक्का चारा होतो आणि ते गोणीत भरतात, मस्त अशी पॅकिंग करतात आणि ते बाहेरल्या देशात गाड्या भरून नेतात. तर त्या मालकांचे गाड्या भरपूर आहेत. त्यांचं दुधाचं हे डेअरी बघा, पलीकडनं झाडाच्या पलीकडनं थोडंसं दिसतंय, तिकडं दुधाची डेअरी आहे. तर मग त्यांचे ते दुधाच्या डेअरीचे टेम्पो वगैरे आहेत, त्यांनी आणून टाकले. तर पहा सुंदर असं छान असं वातावरण आहे आजचं. तर पहा आता इथून पुढे ना थोडे व्हिडिओ टाकणार आहेत मी बघा. तर मला थोडं एडिटिंगचं काय, मला असं एवढं जमत नाही. तर ह्या मटक्यामध्ये ना हे लावले आम्ही, काय कढीपत्ता लावला आहे बघा, तो पण छान झाला आहे. त्यात लसणाची 2-3 पाक झाडे आहेत ह्या कुंडीमध्ये. तर त्या कुंडीमध्ये एवढी काही मी झाडं नाही लावलेली. आता ह्या इकडल्या कुंडीमध्ये ना छान असं मोगऱ्याचं झाड आहे, खूप छान. मला तर खूप आवडते मोगऱ्याचं झाड. सुंदर असं बहरलं आहे मोगऱ्याचं झाड. इथं तुळस आहे. तर पहा थोडे का होईना आता मी व्हिडिओ टाकणार आहे. मला एडिटिंगचं जमत नाही ना, मग त्याच्यामुळं व्हिडिओ टाकायला म्हणजे थोडंसं नाही का कानकूस करते. ब्लाऊज वगैरे शिवायला असतात, मग ते ब्लाऊजचं पण शूट घ्यायला मला एवढं काही जमत नाही. पण इथून पुढे मी थोडे असे व्हिडिओ छान असे टाकणार आहेत. तर पहा सर्वांनी आपले छान व्हिडिओ पाहिजे, आणि चॅनलला सबस्क्राईब करायचे, आणि लाईक करायचे, आणि शेअर करायचे. तर पहा सबस्क्राईब करायला विसरू नका मैत्रिणींनो, आणि ताई दादांनो सगळ्यांना सांगते, सगळ्यांनी लाईक करायचे, शेअर करायचे, आणि सबस्क्राईब करायचे. तर पहा छान वातावरण आहे, एकदा पाहून घ्या. सुंदर असं वातावरण झालेलं आहे संध्याकाळचं. तर चला आज आपण इथेच थांबूया आणि परत भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद. रामकृष्ण हरी. बाय बाय.